शब्दसिद्धी. आपण आपल्या भाषेचा व्यवहार शब्दांच्या साहाय्याने करतो. आपल्या मनातले विचार व्यक्त करताना जे शब्द आपण वाक्यात वापरतो ते सारे मूळ मराठी भाषेतील नाहीत. भाषेत प्रथम शब्द थोडेच असतात. तेवढ्या शब्दांनी भागत नसल्यास आपण नवनवीन शब्द बनवितो किंवा इतर भाषातून शब्द घेऊन आपला व्यवहार साधतो. शेजारच्या प्रांतातील लोकांशी दळणवळण वाढले की त्या भाषातील शब्दही आपल्या भाषेत मिसळतात व ते इतके रूढ होतात की ते आपल्या भाषेतील शब्द म्हणूनच गणले जातात. आपल्या भाषेतील मूळ शब्द कोणते, कोणते शब्द आपण इतर भाषातून जसेच्या तसे घेतले, काहीत बदल कोणता केला व शब्द कसा बनविला हे पाहणं मोठं मनोरंजक ठरतं. शब्द कसा बनतो म्हणजेच तो कसा सिद्ध होतो याला शब्दसिद्धी असं म्हणतात. पहा, शब्दसिद्धीची मी इथे व्याख्या दिलेली आहे. शब्द कसा बनतो म्हणजेच तो कसा सिद्ध होतो त्याला शब्दसिद्धी असं म्हटलेलं आहे. उपसर्ग घटित शब्द पाहूयात. शब्दांच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. शब्दांच्या पूर्वी जोडलेल्या अक्षरांना उपसर्ग असं म्हणतात. तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात. आपण काही उपसर्ग घटित शब्द पाहूयात. अनुभव. यामध्ये अनु हा उपसर्ग लागलेला आहे. अनु म्हणजे मागून, सारखे. अपयश यामध्ये अप हा उपसर्ग लागलेला आहे. अधिकार मध्ये अधि हा उपसर्ग लागलेला आहे. अवगुण मध्ये अव, अधिपती अधि, उपहार मध्ये उप, आकार मध्ये आ, साकार मध्ये सा, प्रतिकार मध्ये प्रति, प्रकार मध्ये प्र, सुशिक्षित या शब्दामध्ये सु, आडनाव आड, आडवाट आड, अवजड अव, अवघड अव, पडसाद पड, फटफजिती फट, भरधाव भर, निकामी नि, निरोगी नि इत्यादी उपसर्ग शब्दांना लागलेले आहेत. प्रत्यय घटित शब्द पाहूयात. धातूंच्या किंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात व प्रत्यय लावून तयार होणाऱ्या शब्दांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. प्रत्यय घटित शब्दांची उदाहरणं पाहूयात. इथे शेत शब्दाला करी हा प्रत्यय लागलेला आहे आणि शेतकरी शब्द तयार झालेला आहे. सुख शब्दाला कर प्रत्यय लागून सुखकर शब्द तयार झालेला आहे. खेळ शब्दाला कर हा प्रत्यय लागून खेळकर शब्द तयार झाला आहे. खोड शब्दाला कर हा प्रत्यय लागून खोडकर शब्द तयार झाला आहे. प्रभा शब्दाला कर हा प्रत्यय लागून प्रभाकर, गोड शब्दाला सर हा प्रत्यय लागून गोडसर, काळ शब्दाला काळसर, नाते शब्दाला वाईक प्रत्यय लागून नातेवाईक, आस्था शब्दाला वाईक प्रत्यय लागून आस्थेवाईक, भांड शब्दाला खोर प्रत्यय लागून भांडखोर, चिड शब्दाला खोर प्रत्यय लागून चिडखोर, हुकुम शब्दाला नामा प्रत्यय लागून हुकुमनामा, करार शब्दाला नामा प्रत्यय लागून करारनामा, तुर्क शब्दाला स्थान प्रत्यय लागून तुर्कस्तान, दुकान शब्दाला दार प्रत्यय लागून दुकानदार, फौज शब्दाला दार प्रत्यय लागून फौजदार, डौल शब्दाला दार प्रत्यय लागून डौलदार, इमान शब्दाला दार प्रत्यय लागून इमानदार असे शब्द तयार झालेले आहेत.